डिजिटल साक्षरता म्हणजे नेमकं काय? मुळात डिजिटल साक्षरता ही जी संकल्पना आहे ही इंटरनेटचा किंवा माहिती तंत्रज्ञानाचा जन्म झाल्यानंतर विकसित झाली. जेव्हा जगामध्ये इंटरनेट नव्हतं तेव्हा हा शब्द प्रचारामध्ये आला नव्हता. सध्याचं जे युग आहे ते डिजिटल युग आहे. कारण या युगामध्ये सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारची डिजिटल डिव्हाइस आपण वापरत आहोत. आता उदाहरणार्थ मोबाईल हे सर्वात लोकप्रिय असलेलं डिजिटल डिव्हाइस आहे. हे तुम्ही आम्ही वापरताय, नुसतं वापरत नाही तर याची इतकी सवय आपल्याला झालेली आहे. आपण झोपेतून जरी उठलो तरी पहिला हात आपला मोबाईलवर जातो. इतकी ॲडिक्ट किंवा सवय आपल्याला झालेली आहे. कारण आजकाल सर्वच गोष्टींसाठी मोबाईलची किंवा डिजिटल डिव्हाइसेसची गरज आहे. मग डिजिटल साक्षरता ही जी संकल्पना आहे ही फक्त एवढ्यापुरती मर्यादित आहे का की जी डिजिटल साधनं आहेत हिचा वापर करण्यापुरती किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल गोष्टी निघालेल्या आहेत या हाताळण्यापुरतं मर्यादित नाही. मुळात डिजिटल साक्षरता ही जी कन्सेप्ट आहे ती फार मोठी कन्सेप्ट आहे. तर डिजिटल साक्षरता म्हणजे काय? तर हे वेगवेगळी जी डिजिटल संसाधनं आहेत त्याचा वापर करणं, त्याच्यामधून योग्य माहिती शोधणं, डिजिटल कंटेंट निर्माण करणं आणि जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, आता वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, या प्लॅटफॉर्मवरचा उपयोग करून आपली संवाद क्षमता विकसित करणं. कारण जे वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, तर ही जी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत हे प्लॅटफॉर्म आपल्याला इतरांशी कनेक्ट जे आहे ते कनेक्ट करताना मदत करत असतात. म्हणून डिजिटल साक्षरता हा जो शब्द आहे हा अत्यंत व्यापक अर्थाने वापरला जातो. आता डिजिटल साक्षरता जी आहे ना, या डिजिटल साक्षरतेचे 3 पैलू जे आहेत ते 3 पैलू अभ्यासकांनी सांगितले आहेत. पहिला पैलू त्याने सांगितलेला आहे डिजिटल सामग्री शोधणे आणि वापरणे. आता डिजिटल सामग्री शोधणं आणि वापरणं याच्यासाठी साक्षरतेची गरज आहे का? नाही. आपल्याला एखादी डिजिटल माहिती शोधायची असेल तर याच्यासाठी तुम्हाला डिजिटली साक्षर असणं गरजेचं आहे का? का गरजेचं? समजा तुम्ही एखादी माहिती शोधत आहात, शोधता शोधता एखाद्या अननोन लिंकवर तुमच्याकडून क्लिक केलं गेलं. ते पेपरमध्ये टीव्हीमध्ये ऐकता ना, अकाउंटमधून पैसे चोरले गेले. पहिली गोष्ट आपल्याला काय शोधायचं आहे हे माहीत असणं पहिली गोष्ट. हे केव्हा माहीत पडेल? जेव्हा तुम्ही डिजिटली जागृत असाल, साक्षर असाल तेव्हा. म्हणजे तुम्ही जी माहिती शोधणार ती माहिती शोधण्यासाठी खरी माहिती कुठून भेटेल, योग्य माहिती कुठून भेटेल, तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. योग्य ठिकाणाहून माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे. जर एखाद्या अननोन लिंकवर तुम्ही चालला गेलात तिथं वेगळ्याच प्रकारची फसवणूक तुमची होण्याची. कारण जसं डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगली गोष्ट देणारे लोक आहेत ना, तसे वाईट गोष्टीचा वापर करणारे लोक आहेत.
आपण आपले पर्सनल फोटो अपलोड करतो वेगवेगळ्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर. आता हे फोटो किती सुरक्षित आहेत? आपण एखादी माहिती शेअर करतो तर ती माहिती किंवा एखादी आपला वैयक्तिक फोटो अपलोड करतो तर तिची सिक्युरिटी काय, किंवा जी माहिती घेतो ती किती खरी आहे? ही माहिती शोधायची आहे. ही माहिती प्रॉपर आहे, तिचे मूळ स्रोत काय, खरी काय? कारण समाजामध्ये मीडिया जो असतो ना, हा मीडिया भ्रम फैलवण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका निभावत असतो. आणि सोशल मीडियावर असे भ्रम, असे पूर्वग्रह, अशा गोष्टी एका मिनिटामध्ये इकडून तिकडून व्हायरल केल्या जातात. म्हणून खरं म्हणजे आता सावधान होणं गरजेचं. आपल्याला खऱ्या अर्थाने आता सावधान होण्याची गरज आहे की खरं काय, खोटं काय, मूळ काय हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून पहिला त्याने आयटम सांगितला माहिती शोधणं आणि ती वापरणं. दुसरा अर्थ त्याने सांगितला, दुसरा महत्वाचा स्तंभ सांगितला की डिजिटल कंटेंट तयार करणं. आता आपल्याला डिजिटल साक्षरतेमध्ये एवढंच नाही की मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती शोधायची आणि ती आपल्या कामाला वापरायची, एवढ्या पुरतं नाही. त्याची पुढची स्टेप काय की डिजिटल कंटेंट तयार करायचं. आता डिजिटल कंटेंट तयार करायचं म्हणजे काय करायचं? आपण पण डिजिटल कंटेंट क्रिएटर बनू शकतो की नाही? आपण डिजिटल कंटेंट तयार करू शकतो. काय करू शकतो? पोस्ट लिहू शकतो. आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडतात त्याच्यावर पोस्ट लिहू शकतो. आपल्या अवतीभोवती एखाद्या याच्यावर फोटो आपण तयार करू शकतो, व्हिडिओ तयार करू शकतो, ब्लॉग तयार करू शकतो. आता पोस्टकार्ड आलेला आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या भागामध्ये जे आहेत, तर असं कंटेंट आपण डिझाईन करू. डिजिटल साक्षरता म्हणजे काय की नुसतं माहिती शोधणं आणि वापरणं नाही. त्याच्या पुढची स्टेप काय की आपण डिजिटल कंटेंट क्रिएटर बनायचं. कंटेंट क्रिएटर मग कोणीही बनू शकतो. ते मोबाईल वापरणारा कोणीही माणूस डिजिटल कंटेंट क्रिएटर होऊ शकतो. जेवढे जास्त लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतील, जेवढं जास्त कंटेंट क्रिएट करतील, ऑटोमॅटिकच त्या प्लॅटफॉर्मचा दर्जा उंचावेल. हे लक्षात. तो जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्याचा दर्जा केव्हा उंचावेल की तुमच्यासारखे शिकणारे विद्यार्थी कंटेंट क्रिएट करतील. आणि याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं का हा टाइमपास आहे? मुळात डिजिटल कंटेंट तयार करणं हे घरी बसून पैसे कमवण्याचं साधन आहे. आता हे बाया व्हिडिओ बनवतात, भाजी बनवण्याच्या, भाकरी बनवण्याच्या. हे काय फुकट बनवतात का? अशी बी भाकरी करतोच ना आपण. गोल बनवतात, आपण चौकोनी भाकरीचा व्हिडिओ बनवायचा. चौकोनी भाकर हेडिंग द्यायचं, मस्त आपला फोटो इंट्रोला ठेवायचा, त्याला असे कॅप्शन द्यायचे आकर्षक, खमंग कुरकुरीत चौकोनी भाकर, असा इंट्रो द्यायचा आणि बनवायच्या. तुम्हाला व्ह्यू भेटतील, YouTube तुमच्या व्हिडिओवर जाहिराती ठेवेल, तुम्हाला पण पैसे देईल.
नेटवर जे कंटेंट क्रिएटर लोक आहेत ना, तो आता व्यवसाय झाला आहे. हे आपल्यासारखे हाऊस म्हणून फोटो टाकतात. हे हाऊस म्हणून नाही, तुम्हाला प्रोफेशनली आता नेटवर ब्लॉग लिहितात लोक, आपले अनुभव लिहितात. ब्लॉग मध्ये काय करतात? आपल्या जीवनातले छोटे छोटे अनुभव इतर लोक ते वाचतात, त्याला लाईक करतात, शेअर करतात. गुगल त्याच्यावर जाहिराती टाकतात. ज्याचे जास्त कंटेंट वाटलं जाईल त्याला गुगल सांगतात, तुमच्या याच्यावर आम्हाला जाहिराती देऊ द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. काही वेबसाईट्स आहेत, क्वेश्चन असतात त्याच्यावर, तर उत्तर लिहिण्याबद्दल पैसे देतात. कोरा नावाची वेबसाईट आहे, तिच्यावर प्रश्न असतात. तर आपण काय करायचं? ते विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं लिहायची. तुम्ही कंटेंट क्रिएटर होऊ शकता, घरी बसून पैसे पण कमवू शकता, आनंद बी घेऊ शकतात, पैसे बी कमवू शकतात. आता रील बनवणारे खेड्यापाड्यातले लोक झालेले आहेत बघा. अनेक आयराणीमध्ये रील बनवणारे लोक आलेले आहेत खेड्यापाड्यामधले. भरपूर पैसा त्यांना फेसबुक मधून, युट्यूब मधून, गुगल मधून भेटत असतो. त्याच्यानंतर तिसरं आहे की हे जे डिजिटल व्यासपीठ आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमची उपस्थिती दर्ज करायची असेल तर तुमचं संवाद कौशल्य वाढणं गरजेचं आहे. कारण डिजिटल जे मीडियम आहे तिथं वापरणारी भाषा कशी असते? चटपटीत. तुम्हाला ते उदाहरण सांगितलं ना भाकरीचं मी, की कसं चटपटीत उदाहरण द्यायचं. कारण आजची जी पिढी आहे ना, ती मॅगीवाली पिढी, आणि मॅगीवाली पिढीला पास्ता, मॅगी, पिझ्झावाली पिढी आहे, तिला एवढं मोठं असं जुने असं पुस्तकासारखं निप आहे. त्यांना कमी शब्दामध्ये फास्ट नॉलेज पाहिजे, सर्वांनाच पाहिजे फास्ट नॉलेज. तर मग त्याच्यासाठी आपण नेटवर किंवा कंटेंटवर आपलं जो संवाद आहे, कम्युनिकेशन आहे, हा कसा असला पाहिजे? आकर्षक असला पाहिजे. आणि खूप दर्जेदार कंटेंट असतात की डिजिटल जो प्लॅटफॉर्म आहे याचा वापर करून आपली संवाद क्षमता वाढवणे. आता हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, हे प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमचा संवाद असंख्य लोकांपर्यंत करून देण्यासाठी मदत करत असते. आता उदाहरण घ्यायचं असेल तर मी आहे, समजा मला उदाहरण, मी SPDM महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र शिकवतो. पण आज ऑफलाईन युगामध्ये माझ्या शिकवण्याचा उपयोग फक्त आणि फक्त SPDM महाविद्यालयातल्या त्यातल्या त्यात ज्यांनी राज्यशास्त्र घेतलंय तेवढ्याच विद्यार्थ्यांशी माझं कम्युनिकेशन होतं. कारण जो माझ्या क्लासमध्ये येईल त्याला मी शिकवतो. पण या उलट मी व्हिडिओ तयार केला, तो फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर जर अपलोड केला तर माझं शिकवणं पुऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचवतो. आणि जर माझी टीचिंग आणखी हिंदीमध्ये असेल तर भारतभर, इंग्लिशमध्ये असेल तर जगभर. ते लक्षात घ्या की डिजिटल प्लॅटफॉर्म एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला अख्ख्या जगामध्ये तो तुम्हाला पोहोचतो. म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला संवाद विकसित करायचा आहे.
फार मोठं जग जे आहे, आपण म्हणतो ना विश्व खूप मोठं आहे, ते विश्वाच्या ज्या बॉर्डर आहेत ना, बॉर्डर हे नष्ट करायचे, विश्वाला जोडायचं आहे. म्हणून इंटरनेटला काही लोक आंतरजाल असं म्हणतात. आंतरजाल म्हणजे काय? केसासारख्या बारीक ज्या वायरी आहेत ना, ऑप्टिकल फायबर केबल जे इंटरनेट चालवतात, या केबलने जगातल्या सर्व लोकांना जोडायचं आहे. तर डिजिटल हे जे माध्यम आहे, या माध्यमाच्या माध्यमातून अख्ख्या जगामध्ये संवाद प्रस्थापित करायचा आहे. कारण आज तुम्ही डिजिटली कौशल्य जर हस्तगत केली तर रोजगारासाठी दुसऱ्याच्या दारामध्ये जायची गरज नाही, दुसऱ्याच्या दारात जायची गरज नाही. तुम्ही घरी बसून रोजगार करू शकता. आज तुम्हाला हे जे डिजिटल साक्षरता जी आहे ना, ही डिजिटल साक्षरता तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. घरातल्या घरात वर्क टू होम ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कामासाठी बाहेर नाही जायचं, तर कामासाठी घरीच बसायचं आणि घरूनच काम करायचं. तर हे कशामुळे शक्य झालं? तर या डिजिटल मीडियामुळे, डिजिटल युगामुळे शक्य झालं. तर हे जे डिजिटल व्यासपीठ आहे ना, हे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी ग्रो करण्यासाठी, कारण आपल्यामध्ये अनेक स्किल असतात हे आपल्यालाच माहित नसतं. आता पूर्वी लोक इतके गाणे म्हणायचे का? आता बघा फेसबुकवर, व्हॉट्सअपवर किती लोक गाणे म्हणताना दिसतात, कोण चित्र काढताना दिसत. हे कौशल्य आहे ना आपलं, हे दाखवायची संधी कुठे आहे? आपल्याला नव्हती ना याच्यापूर्वी. आता तुम्ही छानसं चित्र काढून तिथं टाकू शकता. आणि या मीडियाची ताकद काय माहितीये का? पहिले कसं होतं की तुम्ही जे टाकलं त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही. आता काय, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ते कमेंट्स करण्याची, शेअर करण्याची, फॉरवर्ड करण्याची तरतूद आहे. याच्यामुळे काय होतं, जो ते करणार आहे त्याला पण प्रोत्साहन भेटतं, त्याला पण प्रोत्साहन भेटतं. कारण काही लोक चांगल्या कमेंट्स करतात, काही लोक शिव्या लिहिणारे बी आहेत, ते सोडून द्या. असतात 2-4 लोक की ते वाईट पण लिहितात, पण काही लोक प्रोत्साहनपर कमेंट्स करतात, शेअर करतात, दुसऱ्याला फॉरवर्ड करतात. तर याच्यामुळे जे कलाकार लोक आहेत की ज्यांच्यामध्ये कौशल्य आहे, त्या लोकांना फार मोठा वाव मिळाला. आता खेड्यापाड्याच्या माणसाला कोण गाणं म्हणायला बोलवेल? मला सांगा ना. मुंबईला पहिले फिल्मसृष्टीमध्ये गाणं म्हणायला जायचं, मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये. सामान्य माणूस काय जाईल ऑर्केस्ट्रामध्ये? पण त्याची जी उर्मी आहे गाणं म्हणण्याची, तर ती तो पूर्ण करू शकतो ना. नाही पैसा भेटला, हौस तो पूर्ण करू शकतो. त्याचा आवाज जर चांगला असेल तर तो गाणं म्हणून टाकू शकतो. 10, 20, 50, 200 लोकांची वाहवा मिळू शकतो. त्याचा कमीत कमी छंद तर पूर्ण होऊ शकतो. आणि जर त्याच्यात क्षमता असेल, आता रानू मंडल ही काय रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणत होती ना, कोणीतरी शूट केलं, टाकलं, गेलं, ते तिथपर्यंत गेलं, इमेज रेशमियापर्यंत. तिने त्याला 3 गाणं म्हणायला सांगितलं. हे काचा बदाम जे गाणं आहे ना, हे गाणं म्हणणारा माणूस जर तुम्ही पाहिला ना, तर तो एकदम साधा माणूस होता, गावामध्ये म्हणणारा. त्या माणसाचं गाणं दुसऱ्याने व्हायरल केलं, अख्खा भारत त्या माणसाला ओळखायला. जे गुणवत्ता असलेले लोक आहेत, कलाकार आहेत, कौशल्य असलेले लोक आहेत, असं कलाकार आहेत, हे लोकांना
जगाच्या पुढे घेऊन जाण्याचं काम सोशल मीडिया. मग हे नॉलेज तुम्हाला कुठून भेटेल? बहुसंख्य लोकांची शिक्षा असते की हे असे 3 त्याचे अँगल सांगितले. तर हे असं नॉलेज कुठून गेन करता येईल? तर आता सर्वात सोपं आणि सरळ माध्यम असेल तर आता ऑनलाईन मध्ये अशी नॉलेज देणारे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, अनेक वेबसाईट आहेत की ज्या फ्री मध्ये तुम्हाला नॉलेज वाटण्यासाठी बसलेले आहेत. युट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला या मीडियामध्ये शिरायचं असेल, आपली उपस्थिती दर्ज करायची असेल तिथं, तर पहिली गोष्ट त्याचं नॉलेज गेन करावं लागेल. ते कुठे भेटेल? तर ते ऑनलाईन सर्वत्र उपलब्ध आहे. फ्री पण आहे, पेड पण आहे. फ्री पण उपलब्ध आहे, पण तुम्हाला हाय लेवलचं कंटेंट क्रिएट करायचं आहे तर थोडेफार चार्जेस आपल्याला पे करावे लागतात. पण खूप मोठे चार्जेस असतात असं नाही. 1000 रुपये, 2000 रुपये, 500 रुपये, 700 रुपये याच्यामध्ये शिकवणारे ऑनलाईन लेक्चरर्स आहेत, कोर्सेसवाले आहेत. तर तुम्हाला पहिली गोष्ट की डिजिटल साक्षरता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल आणि ते ऑनलाईन फुकट पण आहे, विकत पण आहे. आता तुमची चॉईस आहे, फुकट घ्यायचे आहे का विकत घ्यायचे, हा पहिला प्रश्न. फुकट थोडं कमी दर्जाचं असतं, विकत थोडं हाय दर्जाचं असतं. सुरुवातीला फुकट घ्यायचं, थोडं यश प्राप्त झालं की पैसे खर्च करून वरच्या दर्जाचं घ्यायचं. लोक तसंच करतात. सुरुवातीचं प्रायमरी नॉलेज फुकट घ्यायचं, पाहून पाहून शिकायचं, थोडं ट्रेन झालं की जेव्हा आपल्याला काही भेटायला लागलं तेव्हा आपण पैसे देऊन एक्स्ट्रा घ्यायचे विकत. दुसरं की त्याचा सराव करायचा. हे जे डिजिटल नॉलेज आहे हे याच्यामध्ये माणूस पारंगत कसा होतो तर याचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. आज व्हिडिओ बनवला, कसा बनला, त्याच्यात काय चुका झाल्या, पुढच्या व्हिडिओमध्ये काय रिपेअर करता येईल. कारण की आज प्रत्येक गोष्टी माणूस अनुभवातून. पहिल्यांदा तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बनवणार किंवा एखादं कंटेंट लिहिणार, त्याच्यात चुका राहतील, काही ना काही फॉल्ट राहतील. मग ते पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर, त्याला मिळालेल्या रिस्पॉन्स नंतर तर तुम्ही जसं जसं तयार करत जाल तसे तसे तुम्हाला अनुभव येईल. आणि हे जे डिजिटल डिव्हाइस आहे हे जो जास्त वापरतो तो जास्त ट्रेन आहे. आता लहान मुलं आपल्यापेक्षा जास्त मोबाईल चांगला का हाताळतात? आपण घाबरतो, बिघडून तर नाही जाणार, हे उघडायला गेलो दुसऱ्यामध्येच चालले जाऊ. लहान मुलं बिनधास्तपणे मोबाईल वापरतात, त्यांना माहित आहे बिघडलं तर बिघडलं. म्हणजे ते फुल धाडसामध्ये वावरतात आणि कमी वेळेत आपल्यामध्ये शिकतात. या उलट थोडे वय असलेले माणसं शिकण्याचा स्पीड कमी होतो कारण आपण घाबरतो. म्हणून आपल्याला पहिली गोष्ट की याचा सराव करणं गरजेचं आहे. जितका जास्त सराव करणार तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमचं जे आहे ही तुमची पकड तयार होईल. तिसरी गोष्ट, जर आपल्याला जमत नसेल तर ज्ञान देणारा बाबा पकडायचा. मग ज्ञान देणारा बाबा कोण असू शकतो? कोणी बी असू शकतो. काही शाळेत जाऊन शिक्षकच पाहिजे असं काही. आपली बहीण असू शकते, आपला भाऊ असू शकतो, आपला शिक्षक असू शकतो, आपला मित्र असू शकतो किंवा आपल्या गावातला एखादा माणूस असू. ज्याला येतं
त्याच्याजवळ जायचं. ज्याला येतं मग तो इथला असो, आपल्या जवळचा असो, आपल्या परिसराचा असो, तर त्याच्याकडून ते नॉलेज गेन करणं. कारण तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकत असताना आपण वैयक्तिक शिकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अनेकदा जमत नाही, अडचणी येतात. म्हणून जर दुसरा एक्सपर्टाईज माणूस असेल, चांगलं आपल्यापेक्षा येत असेल, तर त्याच्याकडून ते शिका. हा एक फॅक्टर आहे. तिसरा फॅक्टर आहे आपल्याला जायचे नाही कोणाकडे शिकायचं. काही लोक खूप स्वाभिमानी, झुकेगा नाही साला, पुष्पासारखा, म्हणजे झुकेगा नाही, तर मग काय करावं लागेल? आपल्याला मार्ग शोधावा लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल की या माहिती, डिजिटल माहिती संदर्भातले जी पुस्तकं असतील, लेख असतील, ब्लॉग असतील, हे आपण वाचायचे. एकलव्यासारखं द्रोणाचार्याने त्यांना सांगितलं तुला शाळेत बन, तो थांबला का? त्याने सांगितलं द्रोणाचार्य नाही ऍडमिशन देत, जा तिकडे. मी बनवतो पुतळा आणि करतो सराव. पहिला बाण चुकेल, दुसरा बाण चुकेल, हळूहळू त्याचा शिकून घ्या. द्रोणाचार्याच्या पुतळ्याकडे पाहून निशाणा लावून लावून धनुष्यबाण चालवायला शिकून घ्या. तसं करायचं. जे कारण सर्व कंटेंट पुस्तकामध्ये, व्हिडिओमध्ये, नेटवर उपलब्ध आहे. आपण ते खंगाळायचे, आपण ते वाचायचे आणि त्याच्यामधून शिकायचं. तर या पद्धतीने आपल्याला डिजिटल नॉलेज जे आहे ते डिजिटल नॉलेज हे गेन करते आणि त्याचे मग अनेक फायदे आपल्याला मिळतील. पहिली गोष्ट, आपल्याला नव्या गोष्टी शिकायला भेटतील. ज्या गोष्टी कधी आपण अनुभवल्या नाही, शिकल्या नाही. शिकण्याचा आनंद खूप वेगळा असतो. तुम्ही मुली आहेत, तुम्ही जर अनुभवलं असेल, पहिली जेव्हा गोल भाकर बनवली असेल तेव्हा तुम्हाला मिळालेला आनंद हा खूप मोठा असतो. नंतर तुम्ही 1000 भाकरी बनवलेल्या असतील, हे लक्षात घ्या. माणसाला शिकण्यामधून जो आनंद भेटतो तो फार वेगळा असतो. शिकण्यासाठी दुसरी गोष्ट, संशोधन करण्यासाठी. कारण सध्याचं जे युग आहे, आपण काय करतो, शिक्षणापुरतं थांबलो आहे. शिक्षणाचा पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा. शिक्षणाचा पुढचा टप्पा म्हणजे संशोधन. आणि आजकाल जर आपल्याला रिसर्च करायचा आहे ना, तर आपल्याला सर्व लेटेस्ट माहिती लागते. आणि ती कुठे उपलब्ध आहे? तर वेगवेगळ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पुस्तकामध्ये जाणार तर आउटडेटेड माहिती. आता तुम्ही लायब्ररीत गेलात, एखादी नवी माहिती शोधायची असेल तर तुम्हाला कशाला सापडेल? जुनं पुस्तक जुनं राहतात. वर्तमानपत्र सुद्धा एका दिवसात भाषी होतं. इंटरनेटमध्ये जे आहे ना, ती लेटेस्ट माहिती असते की आज निवडणूक निकाल लागला, कोणाला किती जागा मिळाल्या, कोणत्या पक्षाला किती. आता तुम्हाला महाराष्ट्राच्या निवडणुकीवर रिसर्च करायचा आहे की महाराष्ट्रामध्ये बीजेपी का बरं जिंकून आली, तर तुम्हाला लागणारी सर्व माहिती, आकडेवारी उपलब्ध आहे. तिचा वापर करून तुम्ही रिसर्च करू शकता. तर तुम्हाला शिक्षणामध्ये तर कामाचं आहेतच, तर रिसर्च मध्ये पण कामाचं आहे. संशोधन करण्यासाठी. कारण कॅरियर मध्ये पुढे जायचं असेल तर रिसर्च लागतो. नुसतं शिक्षण फक्त नोकरी पुरतं आहे. नोकरीमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी रिसर्च लागतो. त्याच्यासाठी हे डिजिटल मीडिया महत्वाचं आहे. रोजगार, मी सांगितलं की अनेक मुलांना आता रोजगार नाही, घरी बसलेले आहेत. मग घरी बसून कल्पकतेने आपण डिजिटल मीडियावर व्यवसाय करू शकतो. हे जे व्यासपीठ आहे हे तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ शकतं. जर नोकरी नसेल तर रोजगार उपलब्ध करून देऊ शकतं. तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत करू शकतं. हे लक्षात. आपल्यामध्ये अनेक गुण असतात, पण काही अडचणींमुळे, आता कोणाचं शिक्षण सुटून गेलं असेल
कुणी बिचारा गाणारा असेल तर लग्न झाल्यामुळे गाता येत नसेल, अशा अनेक अडचणी आहेत. तर याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते कौशल्य, ते गुण दाखवण्याची संधी मिळाली नाही. तर या व्यासपीठावर वेगवेगळ्या प्रकारचे व्यासपीठ आहेत. तिथं जाऊन आपल्याला आपल्या स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट जे आहे ते पर्सनल डेव्हलपमेंट करता येते. म्हणून देखील ही डिजिटल साक्षरता गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुमच्याकडे डिजिटल नॉलेज नसेल तर तुम्ही तुमची उपस्थिती कसं काय दर्ज करणार. आपल्याला नुसता मोबाईल चालवता येतो या एकमेव कौशल्याच्या आधारावर तुम्हाला त्या जगामध्ये प्रवेश मिळणार नाही. तर तुम्हाला जे कंटेंट तयार केलं आहे ते उच्च दर्जाचं असेल, एडिट करावं लागेल. फोटो असतील तर फोटो एडिट करावे लागतील, व्हिडिओ असतील तर व्हिडिओ एडिट करावा लागेल आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे ज्ञान असणे गरजेचं. तर हा डिजिटल साक्षरता जो आहे त्या डिजिटल साक्षरतेचा हा फायदा आहे.